कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती होणाऱ्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे। आज या उपोषणाचा 5वा दिवस असून गेल्या 5 दिवसांपासून या ठिकाणी हे शेतकरी उपोषण करतायत। रिंग रोडची अलाइनमेंट नवीन मार्गाने न घेता जुन्या मार्गाने घ्यावी या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करावं यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे। मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिलाय। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावरती असून या आंदोलन शेतकऱ्यांची भेट घेणार का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्या अनुषंगानं आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याने अन्नत्याग आंदोलन खरं तर या ठिकाणी हे शेतकरी करताय। आज अन्नत्याग आंदोलनाचा 5वा दिवस आहे। भाऊ, अनेक दिवसांपासून तुम्ही उपोषण करतात, 5वा आजचा दिवस आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन देखील आज नाशिक दौऱ्यावर आहेत। काही चर्चा झाली का? आपल्याला भेटण्यासाठी ते येणार आहेत का? नाही, अशी काही चर्चा झाली नाही आणि दुर्दैव आहे की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी जर 5-5 दिवस अन्नत्याग आंदोलन करून सुद्धा त्यांना वेळ मिळत नसेल तर हा कृषी प्रधान देश कसा म्हणायचा। आणि परवाच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का मी पण शेतकरी आहेत। अहो देवेंद्रजी, तुम्ही शेतकरी असते तर तुम्हाला हे शेतकरी 5 दिवस अन्नत्याग करता हे दिसले नसते का? आम्ही सर्व रिंग रोड बाधित शेतकरी काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलो, पण तिथे गेल्यानंतर ते अधिकारीच उपलब्ध नव्हते। स्वतः कलेक्टर साहेब खाली येऊन मोठमोठाल्यानी ओरडून सांगत होते की इथं एकही अधिकारी उपलब्ध नाही। मग शेतकऱ्यांचा रोष तयारच झाला। कुठलाच म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांचा एकही अधिकारी या ठिकाणी ऐकत नाही, कोणीही अधिकारी टेबलवर दिसत नाही। त्याच्यामुळं प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये हा संघर्ष निर्माण होऊन राहिलेला आहे। आया बहिणीला मारहाण घरात घुसून करते आणि आम्ही ऑफिस मध्ये गेलो का आम्हाला वाईट वक्त बोलत आहे। हा कुठला सरकारचा कायदा आहे? त्यांच्या निवडणुकी आल्या आहे ते कसं त्यांना दिल्लीपर्यंत जायला समजतं आणि आमच्यापर्यंत यायला समजत नाही। म्हणजेच यांना जागाच राहिली नाही का आमच्यापर्यंत यायला? यांचं तोंड फार काळं झालंय का? अद्यापही कोणतेही प्रशासनातले अधिकारी किंवा जे मंत्री आहे ते या ठिकाणी आले नसल्याने शेतकऱ्यांकडनं कुठेतरी जो आहे तो सरकार विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये रोष हा वाढता असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। कॅमेरामॅन मंगेश सुरेंद्रसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।